नमस्कार मंडळी, मी सूरज पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत उज्जैन आणि ओंकारेश्वरला। हे दोन्ही ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। तर तिथे जायला खूपच मजा येणार आहे। आज सध्या आपण पेनवर आहोत। पेनवरून पनवेल आणि पनवेलवरून कुर्ला, कुर्लावरून दादर, दादरवरून मुंबई सेंट्रल, अशा बऱ्याच रेल्वे चेंज करत आपण तिकडे पोहोचणार आहोत। तर आता आपल्यासोबत आहे मनीष, MK, आदित्य आणि आज आमची ताई पण आहे। ताई चालली घरी ॲक्च्युली, पण ती आपल्यासोबतच येणार आहे। तर चला बघूया आता सगळेजणांची प्रत्येकाची कशी वेगवेगळी एक्साइटमेंट आहे ते विचारूया। ही आपली ताई आहे, ही माझी भाची आणि हा माझा क्यूटसा भाचा, आणि हे आपले मित्र जे नेहमी सोबत असतात, आदित्य, MK आणि तो ब्लर झाला आणि तो आहे मनीष। त्याला ओळखतच असाल, खूप साऱ्या व्लॉगमध्ये आहे। तर आता बघूया आपल्याला कशा प्रकारे मजा येते ती, आणि आपली रेल्वे पण आता येणारच आहे। तर आता आपण पोहोचलोय आफ्टर स्टेशनवर। तर इथे आपल्याला लागलेली ट्रेन बराच वेळ झाला इथे थांबलेली आहे। आम्ही कंटाळले त्याच्यामुळे खाली उतरलोय। MK काय सांगते, सुरत जंक्शन, कुठला जंक्शन, तू चालला सुद्धा नक्की मी चाललो असते नुसता। खायचं पण म्हणून आपण ट्रेन मध्ये काय काय खायला भेटले ते आता मगाशीच आपण चायनीज वगैरे खाल्लेलं आहे। पुढे काय काय खावते मी काय बोलते, आधी तुझ्याकडचे सांग खायला, मग आम्ही घेऊ व्लॉगमध्ये। 100% घेणार। अजून तरी आपला स्टॉप आला नाही, तो आला की 100% घेणार आपण। पुढे बोलू आपण कसा आपला प्रवास होतोय आणि किती मजा येते। आता पुढे कोण जाणार आहेत रसायनीला, मनीष आणि सागर, ते पण आपण बघू। आपण बोलतो कुर्ला स्टेशनवर, इथं गर्दी तुम्ही आता बघू शकता। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय मुंबई सेंट्रलला। इथून आपण बघायला ट्रेन आपली इथे लागलेली आहे, अवंतिका एक्सप्रेस। तर इथे आपले स्लीपर कोच आहेत, तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन सीट। बघता आपले बॅग्स वगैरे सगळं ठेवलेले आहेत। हे सर्व कोच वगैरे म्हणजे इथंच आपण झोपून जायचं आहे। पूर्ण ट्रॅव्हलिंग मला वाटते 8 ते 9 तासाचे आहेत। आता उद्या सकाळी आपण 7 वाजता पोहोचणार आहोत। सध्या बाहेर फोटो वगैरे काढू आणि ट्रेन आपली सुटणार आहे। ट्रेनमध्येच आपण डबा खाणार आहोत। पुढे दाखवतो मी तुम्हाला, मी पूर्ण आतून दाखवलेलं आहे आपली म्हणजे जागा कसं आहे आणि आपण कशा प्रकारे जाणार आहोत ते। पूर्ण रात्र मला वाटतं आपली झोपण्यातच जाणार आहे। आता सर्व फोटो वगैरे काढतात, नंतर आतमध्येच आपण टिफिन खाणार आहोत आणि मग नंतर आपण आपला पुढचा प्रवास करणार आहोत। तर पहिलं आपण जाणार आहोत इंदोर इथे, आणि इंदोरवरून मग ओंकारेश्वरला दर्शन वगैरे झालं की मग उज्जैनला जाणार आहोत। असंच प्लॅन आहे। आता बघूया आपला प्रवास कसा होतोय। आणि म्हणजे आता फर्स्ट टाइम मी महाराष्ट्राच्या बाहेर चाललोय, तर म्हणजे हा पण एक्सपिरियन्स घेण्यासारखा आहे। अगोदर गेलो होतो, गोवाला गेलो होतो असं नाही, बट MP UP म्हणजे या साईडला फर्स्ट टाइम जाणार आहोत। तर बघूया आपल्याला कसं वाटतंय ते। मित्रांनो, सध्या आपण आहोत वापे येथे। रेल्वे आपली इथे थांबलेली आहेत। काहीतरी रात्रीचे 11:30 वाजले। फर्स्ट टाइम मध्ये गुजरातमध्ये। सागर, तुला कसं वाटतं सर गुजरात? खूप छान वाटते। आता ट्रेन सुटते आपली, लगेच जाऊया आपण। इथून इंदोरला सकाळपर्यंत पोहोचू आणि मग तिथून ओंकारेश्वरला भोलेबाबाचं दर्शन घेणार आहोत। तर बघूया रात्र कशी जाते। स्लीपिंग कोच तर आहे, जसं म्हणजे एक्सेप्टेड नव्हतं त्यापेक्षा खूप कम्फर्टेबल आहे। तर झोप पण चांगली येणार आहे। सो गुड नाईट। आपण आता उद्या सकाळी
गुड मॉर्निंग गाईज. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या खूप जवळ पोहोचलो आहोत आणि सध्या आपण आहोत UP-मध्ये. तर सध्या नागदा जंक्शन होतात. तर इथली थंडी म्हणजे सांगायला नको, खूप थंडी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याकडे थंडी वाढते त्याच्यापेक्षा खूप जास्त थंडी वाढते आणि एकदम टाईमवर आपण निघालो त्याच्यामुळे स्वेटर वगैरे सर्व विसरलेलं आहे. तर थंडीची पण मजा घेतोय कारण आता दुसरं ऑप्शनच नाही, स्वेटर वगैरे तर आणलंच नाही. तर आणि तुम्ही बघायला भेटेल आपण चालू ट्रेनमधून शेतं वगैरे एवढं खूप म्हणजे शब्दात सांगता नाही येणार, एवढी चांगली वाटतात बघायला. आणि धुकं तर खूपच आहे, तुम्हाला ती दाखवतो व्हिडिओमध्ये. आता ट्रेन सुटली. तर मित्रांनो, फायनली आपण इंदोर स्टेशनवर पोहोचलो आहोत. काहीतरी आपल्याला रेल्वेमध्ये प्रवास करायला मुंबई सेंट्रलवरून 12 तासाची ट्रॅव्हलिंग पूर्ण आपण रेल्वेमध्ये केलेली आहे. आणि फायनली आत्ता पोचलो ते म्हणजे इंदोर स्टेशनवर. इथून आपण आता ओंकारेश्वरचं जे मंदिर आहे तेथे जाण्यासाठी स्टेशन अंतर आहे, तो रिक्षाने प्रवास करणार आहोत. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय. सगळ्यांना घाईच लागले कारण रेल्वे 1 तास डिले झालेली होती, त्याच्यामुळे आपल्याला टाईम झाला आहे. सो ते काही बाकीचे थांबलेत नाही, ते पुढे गेले. आपण पण जाऊयात आता. तुम्हाला अशी ट्रेनमध्ये प्रवास करायला कसा वाटला? खूप मजा वाटते. एकदम थंड हवामान होता. थंड हवामान होतं. जाय सकाळ झाली तेव्हा थंडी खूपच होती. म्हणजे थंडी एकदम प्रचंड पडली होती. त्याच्यात आपण जॅकेट वगैरे विसरलो, त्याच्यामुळे थंडीची मजा जास्तच घ्यायला भेटली. तर आता आपण जाऊया आणि फायनली भोले बाबाचं दर्शन आपल्याला मिळणार आहे. तो बघूया जसं दाखवता येईल. मला तर वाटतं की आतमध्ये मंदिराच्या फोटोग्राफीसाठी वगैरे बंदी असेल, पण जर पॉसिबल झालं तर तुम्हालाही दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणजे आता जसं इलेक्ट्रिक चालतात, पण त्यावेळी याच्यावर स्टीमवर चालायचे आणि कोळशावर चालायचे. त्यातीलच हा एक इंजिन आपल्याला पाहायला भेटलं इथे. तर आता जाऊ पुढे, रिक्षा पकडू आणि आपण भोले बाबाचं दर्शनासाठी जाऊया. मगाशी सांगण्यात चुकी झाली. ओंकारेश्वर मंदिर आहे इंदोर स्टेशन पासून 81 किलोमीटर आहे आणि आपल्याला 3 तासाची बसने प्रवास करायचा आहे. आणि उज्जैन मंदिर आहे उज्जैन स्टेशन पासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. थोडं मिस्टेक झाली होती. आता आपण आलोय नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करू, मग आपण एसटीने परत एसटी तर म्हणजे इथं जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळ आहे तसं एसटी वगैरे नाही. मोस्टली तर प्रायव्हेट बस चालतात. तर त्यातूनच आपल्याला ओंकारेश्वर मंदिरापर्यंत जायचं आहे. चला आता नाश्त्यासाठी काय ते बघू आणि कसं टेस्ट आहे या इकडची पण टेस्ट एकदा करून बघू. मित्रांनो, सकाळचा नाश्ता केला, पावभाजी खाल्ली. म्हणजे ॲक्सेप्टेड होतं की पावभाजी चांगल्या हॉटेलमध्ये गेलो तर टेस्ट वगैरे चांगली लागेल, पण एकदम बकवास. सकाळ आता भूक लागेल त्याची मुलं सर्वांनी खाल्ली तशी. पण आता बघू पुढे अजून जेवण वगैरे कसं मिळते, काही गॅरंटी नाही आहे आपली. बघूया.
आता तर पावभाजीने मूड तर खराब केलाय. आता दिवस कसा जाते ते बघूया. अजून ओंकारेश्वरला जाण्यासाठी फायनली आपल्याला बस मिळालेली आहे. आपल्याला ओंकारेश्वरला जाण्यासाठी इंदोर स्टेशनच्या बाहेरूनच बस मिळेल. प्रायव्हेट बस असतात. आता तुम्हाला बघायला भेटेल एक मिनी बस टाईप बस असतात. इथे आपल्या जसं महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळ आहे त्या टाईपमध्ये गव्हर्नमेंटच्या बस नाही आहेत. त्याच्यामुळे याच बसने आपल्याला प्रवास करायला लागेल. ते आता तरी आपल्याला 2.5-3 तास जातील ओंकारेश्वरला पोहोचायला. आणि बघू आता तिथून प्रवास कसा होईल पुढे. मित्रांनो फायनली आपण ओंकारेश्वरला पोहोचलो आहोत. बऱ्याच वेळेचा एस टीचा प्रवास म्हणजे एकदम कंटाळलं होतं. तर इथून आपल्याला पुढे आपण ऑटो रिक्षा केलेली आहे. तर आता बघू शकता कसं वाटतंय. तर इथून आपण घाटावर जाणार आहोत. तिथं आंघोळ वगैरे करून नंतर मग आपण ओंकारेश्वरला जाणार. ओंकारेश्वर का मतलब मंदिर का कुछ इन्फॉर्मेशन बताइए ना. उसके बाद में अभी यहाँ पे कॉरिडोर बनने वाला है, मतलब आगे शंकराचार्य का. हालांकि अभी मूर्ति बन चुकी है और अभी काम बाकी है. हालांकि घूमने जा सकते हो आप वहाँ पे सीधी सड़क या ऑटो से भी जा सकते हो. उसके बाद में यहाँ पे आपको विष्णु मंदिर मिलेगा यहाँ पे. हाँ, उसके बाद में आपको मिलेगा कुबेर भंडारी मंदिर है यहाँ पे डैम के साइड. और उसके बाद में आपको यहाँ पे विष्णु विराट स्वरूप मिलेगा नागर घाट. और इसके बाद में आपको मिलेगा त्रिवेणी संगम. हाँ, यहाँ इसके बाद में आपको त्रिवेणी संगम कहाँ पे. यहाँ से नीचे जैसे छोड़ेंगे ना आपको, उसी नदी के किनारे नीचे से त्रिवेणी संगम है. 2 नदियों का संगम. कौन सा नदी है. यहाँ पे कावेरी है, नर्मदा नदी है. 2 नदियों का संगम है यहाँ पे. तो चल के जा सकते हैं क्या. चल के जा सकते हैं या तो बोटिंग भी कर सकते हो या फिर ऑटो से भी घूम सकते हो. ऑटो से जाओगे तो पता चले जाओगे यहाँ पे. तो आदि गुरु शंकराचार्य का जो मूर्ति है वहाँ पे हनुमान जी का मंदिर है, भीम अर्जुन का मंदिर है. वहाँ पे बोटिंग का कितना लगता है वहाँ. बोटिंग का लगता है यहाँ पे 300 रुपये एक जने का. एक जन का 300 रुपये. 300 एक जने का 300 लगता है. अगर शेयरिंग में जाओगे तो 300 लगेगा. और अगर आप प्रश्न करके जाओगे तो एक बोटिंग का आपको 3000 रुपये चार्ज लगता है. एक बोटिंग का. तर आता आपण बसमधून उतरलो. नंतर आपण ऑटो रिक्षा केली. पर पर्सन 20 रुपीज पे केले. आणि नंतर आता आपण नर्मदा नदीच्या इथे आलेलो आहोत, घाटावर आलेलो आहोत. इथे आपण आता थोडं आंघोळ वगैरे करू आणि मग पुढे जायचं. तर आपल्याला आदिगुरु शंकराचार्यांची मूर्ती पुढे दाखवतो तुम्हाला. तिथे जर जायचं असेल तर परत इथून ऑटो रिक्षा करावी लागते. एकदम मन प्रसन्न आला. फायनली आपण म्हणजे इथं नर्मदा नदीच्या काठावर आल्यानंतर आपल्याला ओंकारेश्वरचं मंदिर येथे पाहायला भेटेल. हे ओंकारेश्वरचं मंदिर येथे बघायला भेटेल आपल्याला. आधी शंकराचार्यांची जी मूर्ती आहे ती. आणि आता बघायला भेटेल या नर्मदा नदीच्या इथे सर्वत्र म्हणजे अशी बोटिंग वगैरे चालू आहे. आणि तिथे आपल्याला तो डॅम बघायला भेटेल. म्हणजे असं इथे आल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं. एक वेगळीच मजा, एक वेगळी एनर्जी ती बोलतात ना. म्हणजे आपल्या कुठल्या तीर्थस्थानी किंवा देवस्थानी गेलो की आपल्या अंगात एक वेगळी एनर्जी येते. त्या प्रकारची एनर्जी खरंच इथे आल्यानंतर अनुभवायला भेटली. तर आता आपण पण बोटिंग वगैरे करायचं ट्राय करणार आहोत. पुढे खाली जाऊया. आपले मनीष आणि संकेश खाली गेलेला आहे. बाकी सर्व फोटो काढत आहेत.
ओंकारेश्वरचं मंदिर बघायला भेटेल आणि इथून आपल्याला जर बोटिंग वगैरे करायची असेल तर पर पर्सन 50 रुपये घेतात आणि त्रिवेणी संगम पण दाखवतात आणि ओंकारेश्वरच्या मंदिराच्या इथं आवारात पण थोडी बोटिंग करायला भेटतात आणि जर तुम्हाला या घाटात जर स्नान करायचं असेल तर इथं बघा म्हणजे मिनरल वॉटरला पण मागे टाकेल एवढा या नर्मदा नदीचा पाणी शुद्ध आणि चांगला आहे. आपण पण इथं आज आंघोळ करणार आहोत आणि या नर्मदा नदीच्या पाण्याचा आज आनंद लुटणार आहोत. मित्रांनो इथं पण मार्केटिंग स्ट्रॅटेजी बघायला भेटली आपल्याला जी भोले बाबासाठी बेल फुलं वगैरे आहेत ना ती 1 रुपयाला कटोरी पण ती प्रसाद 50 रुपयाचा जर घेतला तरच ती कटोरी 1 रुपयात आपल्याला मिळते. बोलो महाकाल महाराज की जय. हर 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 आता ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी इथं उभं आहोत. तर ओंकारेश्वरचं मंदिर 4 ते 4:30 पर्यंत बंद आहे आणि गर्दी पण आज खूप आहे. तरी मला वाटतं 4-5 तास लाईनीला लागतील आपले. पण इथे म्हणजे बोलतात ना पैसा असेल तर सगळं मिळेल तसंच इथं पैसा असेल तर देव पण मिळेल. म्हणजे जर जो पर्सन पर पर्सन 500 रुपये VIP दर्शनासाठी पे करतो त्याचं दर्शन होऊन जाते आणि जो पर्सन पे नाही करत ज्याच्याकडे पैसा नाही जो श्रद्धेने आपल्या भोलेबाबाचं दर्शन घ्यायला बघतो त्याला 5-5 तास लाईनीला उभं राहायला लागते. काहीतरी चुकीचं आहे पण त्यांच्याशी बोलून पण काही सॉल्व होत नाही. खूप बोललो वगैरे पण नाही. आता बघूया आपण आपल्याला किती वेळ लागते त्या अजून दर्शनासाठी. फायनली आपलं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. खूप वेळ लागला. आता आपण इथून जाणार आहोत बस पकडून ते म्हणजे उज्जैनला. आता बघूया आपला अजून पुढचा प्रवास कसा होता ते. आता आपण इथे मामलेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहोत. लाईन एवढी नाही आहे तुम्हाला बघता येईल. आपण ही पूर्ण लाईन आहे तर खाली आहे लाईन. डायरेक्ट मंदिरापर्यंत जाता येते. दर्शन लगेच होऊन जाईल आपलं तिथं. म्हणून मामलेश्वराचं दर्शन करून मग आपण पुढे जाऊ. मित्रांनो फायनली आपलं मामलेश्वरचं पण दर्शन झालेलं आहे. आता वाजले संध्याकाळचे 6:30. तर मला वाटतं आपल्याला उज्जैनला आता इथून 140 किलोमीटर म्हणजे अंदाजे रात्रीचे 10-11च्या आसपास वाजतील. त्यात आपल्याला जेवण पण करायचं आहे आणि रूम पण पकडायची आहे आणि रिक्षा वगैरे बुक करून ठेवली. बघूया आता. आम्ही रिक्षावर पकडलेली आहे आणि आता आम्ही निघलोय.